महायुती सरकार भक्कम असलं तरी सुद्धा राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंपाची शक्यता आहे आणि या भूकंपाचं केंद्रस्थान असणार आहे पुन्हा एकदा ठाकरेंची शिवसेना। एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाणार आहेत। शिंदेंच्या शिवसेनेनं ऑपरेशन टायगरची तयारी केल्याचं समजतंय। एबीपी माझाच्या या बातमीला शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनीही दुजोरा दिलाय। काही माजी आमदार आणि खासदार टप्प्याटप्प्यानं आपल्याकडे येणार असल्याचं उदय सामंत आणि संजय शिरसाट यांनी सांगितलेलं आहे। तर ठाकरे गटाच्या खासदारांनी दिल्लीमध्ये एकत्र पत्रकार परिषद घेत भूकंपाच्या चर्चा फेटाळून लावल्या। आपण ठाकरेंसोबतच आहोत असं त्यांनी एकमुखानं सांगितलं। तर ऑपरेशन टायगर अंतर्गत टप्प्याटप्प्यानं पक्षप्रवेश होतील असं शिंदेंच्या शिवसेनेतील नेते म्हणतात आणि यावरून संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय। मी असं म्हटलं होतं की येत्या 90 दिवसामध्ये 10 ते 12 माजी आमदार युबीटी आणि महाविकास आघाडीचे हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारणार आहेत आणि त्याच्यावर आजही मी ठाम आहे। लोकप्रतिनिधींना रिअलाईज झालेलं आहे की एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे युबीटीपेक्षा अतिशय चांगलं आहे, संवेदनशील आहे, भावनाप्रधान आहे आणि अनेक लोक संपर्कात आहेत, हे आजही मी सांगतोय ना। राजकारणामध्ये काही काय असं ना, पण थोडंसं सिक्रेसी ही असली पाहिजे। म्हणून केव्हा त्यांचा प्रवेश होईल, कोण कोण येणार आहेत याबद्दलची सर्व कल्पना शिंदे साहेबांना 6 की 6 पेक्षा अधिक त्याची कल्पना शिंदे साहेबांना आहे। ते शिंदे साहेबांकडे त्याची माहिती आहे आणि म्हणून ते शिंदे साहेब जेव्हा अधिकृत प्रवेश घेतील त्या टायमाला तो आकडा आपल्याला कळेल। किती दिवसात प्रवेश होऊ शकेल? नाही, लवकरात लवकर प्रवेश होईल, लवकरात लवकर प्रवेश होईल। ऑपरेशन टायगर होईल, ऑपरेशन कमळ होईल, पण ऑलरेडी ऑपरेशन गेरड्याची शिंग झालेलं आहे अशा अफवा पसरत आहेत। कालच आम्ही आमच्या संसदेतल्या कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि आमचे सगळे खासदार उपस्थित होते। ते 9 आकडा चुकीचा सांगतात, 7 आकडा चुकीचा सांगतायत। त्यांनी पैकीच्या पैकी खासदारांचा आकडा घ्यायला पाहिजे। हां, ते कोणत्या गुंगीत आहेत हे त्यांनी एकदा समजून घेतलं पाहिजे। त्यांनी वैद्यकीय तपासणी पूर्ण केली पाहिजे स्वतःची की ते कोणत्या गुंगीत आहेत हे लोक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।